परत त्या क्षणाची त्या दिवसाची वाट पाहायची म्हणलं तर 1 वर्ष थांबायला लागतं आणि 1 वर्ष थांबून उपयोग नाही. आपला तरणा बैल या ठिकाणी एका वर्षात या ठिकाणी रिटायर होऊ शकतो. त्यामुळं संधी आहे, संधीचं सोनं करा. सुट्टी मेकर गाड्या उभ्या करणार का? करा गाड्या उभ्या करा. 10 गाड्या आहेत, 20 बैल आहेत, 10 ड्रायव्हर आहेत, असंख्य सुट्टी मेकर आहेत आणि एकच झेंडा पंच आहे. आणि त्या झेंडा पंचांना सगळ्या बैलाकडे बघायला लागतं गाड्या उभ्या आहेत का, मग झेंडा टाकायला लागतो. कारण झेंडा टाकायचं सुद्धा हिऱ्याचं काम नाही. नाहीतर मनाला माणूस बोलतो त्याला काय, झेंडा टाकायचं लय सोपं आहे. 1 फेरा खाली जा, झेंडा हातात घ्या, मग कळल झेंड्यात काय चुका. गाड्या सुटल्या. माळशिरसकरांच्या मैदानातला पहिला सेमी सुटला. ज्या पहिल्या सेमी मध्ये धुळा उडायला लागला. 10 गाड्या पळतायत. 10 गाड्यामध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चालवली. शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय? अतिशय सुंदर आणि बाजी मारली बिंजोडचा बादशाह आणि घाटावला बादशाह. उतरा खाली, उतरा उतरा सगळे खाली उतरा, खाली घ्या सगळे. चला हो खाली चला दादा, सगळा खाली चला. आता आम्हालाच खाली घेतलं होतं हिनी. हो तुम्ही येताय का? आम्ही खाली येऊ. बाहेर नाही या, मैदानाच्या बाहेर नाही या. सेमी फायनल 2 लावून घ्या बापू. सागर दादा हा सडगेने आव जरा ही खाली घ्या. त्याच्यामुळे सगळे काय होतं, खाली सगळे स्टेज जायला लागलं.